सेक्शन 12 जो आहे ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टचा, त्या अनुषंगाने तुम्ही कुठल्याही चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला डिटेन्शनमध्ये ठेवू शकत नाही, ज्याच्या अनुषंगाने ते ऑर्डर झाल्या. 22 मे 2024ला ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाने परत या पर्टिक्युलर चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला कस्टडीमध्ये घेतलं. ती कस्टडी कंटिन्यू झाली 5 जून 2024ला आणि परत 12 जून 2024ला कंटिन्यू झाली. या तिन्ही रिमांड्स आम्ही ऑनरेबल हायकोर्टासमोर चॅलेंज केल्या. चॅलेंज करून आम्ही रिक्वेस्ट केली की हे सगळे इलिगल डिटेन्शन आहे आणि म्हणून आम्ही ग्रीट ऑफ हेबियस कॉर्पस फाईल केली होती, जो चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉ आहे त्याच्या नातेवाईकाच्या मार्फत. आज ऑनरेबल हायकोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की सेक्शन 12च्या अनुषंगाने, ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्टच्या अनुषंगाने या चाइल्ड इन कॉन्फ्लिक्ट इन लॉला कस्टडीमध्ये ठेवता येणार नाही आणि त्याला इमिजिएटली रिलीज करण्यात यावं. मुलाच्या हत्यानं ही याचिका केलेली होती. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा पोलीस वारंवार कोर्टामध्ये उपस्थित करत होते की मुलाची आई, वडील, त्याचबरोबर आजोबा हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो पोलिसांनी उपस्थित केलेला होता. कोर्टाने त्याबाबतीत काय सांगितलं? प्रॉसिक्युशनच्या मार्फत हा मुद्दा उपस्थित झाला तर ऑनरेबल हायकोर्टाने असे आदेश दिलेले आहेत की या केसमध्ये जी याचिकाकर्ता आहे ती मुलाची आत्या आहे, तर तिच्या कस्टडीमध्ये याची कस्टडी देण्यात यावी. दुसरं एक महत्त्वाचं, त्याच्या सुटकेची प्रक्रिया कशा पद्धतीनं असेल? तुम्हाला सविस्तर कॉपी मिळाल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडणार आहात? त्याची सुटकेची प्रक्रिया एकदम सिंपल आहे, त्याला इमिजिएटली रिलीज करण्यात यावं. कारण ही जामिनाची ऑर्डर नाही, याच्यामध्ये श्युरिटी किंवा याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन नसतात. ही एक इलिगल डिटेन्शनची ऑर्डर आहे. इलिगल डिटेन्शन म्हणजे त्याला इमिजिएटली आजच्याच रिलीज करण्यात यावं. आजच्या संध्याकाळपर्यंत बाहेर येईल असे आदेश तरी आहेत. अल्पवयीन आरोपीचे वकील प्रशांत पाटील आपल्यासोबत होते आणि हायकोर्टाने तातडीनं सुटकेचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे अल्पवयीन आरोपी हे आजच्या आज संध्याकाळपर्यंत बाहेर येऊ शकतो, अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. दुसरीकडे अल्पवयीन आरोपीची जी आत्या आहे त्या आत्याच्या ताब्यामध्ये अल्पवयीन आरोपी असणार आहे, कारण आता अल्पवयीन आरोपीचे कुटुंबातील जे सदस्य आहेत, आई असतील, वडील असेल किंवा मग आजोबा असतील, हे सुद्धा न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यामुळे त्याच्या संपूर्ण सुरक्षेची आणि देखभालीची जी काही जबाबदारी आहे ती मुलाच्या आत्यावरती सोपवण्यात आल्याचं हायकोर्टाने म्हटलेलं